नमस्कार. दिनांक 19 जुलै. कथेचं शीर्षक आहे, अरे तू शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार. शृंगेरी मठातील एक शास्त्री बुवा बावडेकर पुराणिकांना म्हणाले, अशा वेड्याजवळ तुम्ही का राहता. याच्याकडून तुमचे कल्याण होईल असे वाटत नाही. आमच्याजवळ राहाल तर तुम्हा शास्त्र शिकवू. बावडेकर त्याच्या बोलण्याने फसून त्याच्याकडे राहण्यास तयार झाले. मध्यरात्री महाराजांची बावडेकरांना झोपेतून उठवून विचारले, अरे तू शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार. पण बघ बुवा, त्या शास्त्राने कामादी षडरिपू जिंकले आहेत काय. बावडेकर काय ते उमजले आणि त्यांनी जाणे रद्द केले. बावडेकर पुराणिक विद्वान होते, पण ही विद्वत्ताच कधी कधी अडचणीची ठरते, कारण त्यामुळे तर्क वाढतो, तर्कामुळे संशय वाढतो, संशयामुळे भ्रम निर्माण होतो. हा भ्रम मन, चित्त आणि बुद्धीला व्यापतो. मन, चित्त आणि बुद्धी या जीवाच्या अहमपणाच्या अभिव्यक्ती आहेत. त्यामुळे हा अहंकारी जीव सदैव गोंधळलेला, भयभीतसा राहतो. बावडेकर पुराणिक हा असा गोंधळलेला, परमार्थाच्या वाटेवरचा जीव आहे. तो हुशार आहे, विद्वान आहे, पण ती विद्वत्ताच त्याच्या भ्रमाला कारणीभूत होत आहे. जवळ परब्रह्म असूनही जुने ठेवणे मीपणे आकळेना अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यात भरीस भर म्हणून शृंगेरीचे शास्त्री बुवा, हे शृंगेरी म्हणजे मूलाधारातील मूळकंद असून तेथून आलेले शास्त्री बुवा म्हणजे या मूळकंदातून उठणाऱ्या वासनेच्या वृत्ती होत. या वासना वृत्तीची पूर्व परंपरा विकार वासनांच्या संचिताशी असल्याने तिला शिवस्वरूपाची घृणा आहे ते सोडून पळत्याच्या मागे लागण्याचा जीवाचा व्यवहार हा वासना वृत्तीला आवडत नाही. जगातील सर्व विषय भोगायचे सोडून इंद्रियांवर संयम, आहार, निद्रा इत्यादी प्रत्याहार, वैराग्याचे आसन, मोक्षाची धारणा आणि स्वस्वरूपाचे ध्यान हा सगळा खटाटोप म्हणजे वेडाचार आहे असे वासना वृत्तीला वाटते, आणि म्हणूनच ती जीवाला हे सारे सोडून आपल्याबरोबर चलण्यास सांगते. जीवालाही क्षणभर या विषयभोगांचे आकर्षण वाटते व या विषयभोगातच आपले कल्याण आहे असे त्यास वाटू लागते. जीव त्या मोहापायी वासना वृत्तीच्या अधीन होऊ पाहतो असे वाटणे हीच माणसाची स्खलनशील वृत्ती असून परमपूज्य टेंबे स्वामींनी करुणा त्रिपदीत गच्छतम स्खलनं वापी असे या वृत्तीलाच उद्देशून म्हटले आहे. शिवस्वरूप आत्म्याला जीवाच्या या अवस्थेची कल्पना असते. जीवाच्या अज्ञानवश अवस्थेची ही मध्यरात्रच असते, हीच परमावधी असते. अशा वेळी झोपलेल्या जीवाला जागे करण्याचे काम सद्गुरू विवेक करतो. सहज बोलणे, हितोपदेशी अशा पद्धतीचे सद्गुरू विवेकाचे बोलणे असते. जीवाला त्यातील बोध तात्पर्य कळून तो भानावर येतो. शास्त्र शिकूनही विकारवश राहणाऱ्या विद्वानाचे पाय मोराच्या पायांप्रमाणेच कुरूपच असतात. त्यांच्या नादाने आपले आयुष्य वाया घालवू नये हा महाराजांचा अभिप्राय बावडेकरांना कळला आणि ते वेळीच सावरले. धन्यवाद.